शेवगा खुर्द येथे स्मशानभूमीवर अतिक्रमणाचा विळखा, प्रशासनाने तात्काळ कारवाईची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील मौजे शेवगा खुर्द येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जागेची निश्चिती व अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शेवगा खुर्द येथील नागरिकांनी श्री विकास रमेश खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन सादर केले होते। या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गावातील पारंपरिक स्मशानभूमीच्या जागेवर काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळे अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होत आहेत। यापूर्वी दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी पंचकुला महादेव खंडेराव यांच्या अंत्यसंस्कारावेळी अतिक्रमणधारकाने वाद निर्माण केल्याने अत्यंत संवेदनशील प्रसंगी प्रेताची अवहेलना झाल्याची घटना घडली होती। यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित प्रकरणात मौजे शेवगा खुर्द येथील गट क्रमांक 28 मधील 0.40% जमीन ही स्मशानभूमीसाठी राखीव असल्याचे प्रशासनाच्या नोंदीत स्पष्ट आहे। तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 53 अन्वये सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत। तहसीलदार संग्रामपूर यांनी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला मोजणी करून जागेची निश्चिती करण्याचे व अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच संबंधित नागरिकांना कार्यवाहीबाबत माहिती देऊन प्रस्तावित आमरण उपोषणापासून परावृत्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत। तरीही प्रत्यक्षात कार्यवाही कधी होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून असून प्रशासनाने वेळ न दवडता स्मशानभूमी मोकळी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। प्रशासनाला जनतेचा प्रश्न, आता प्रश्न एकच, प्रशासन जागे होणार का की गावकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? आम्ही स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहोत। आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे। आम्ही शांततेत बसलो आहोत आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे। उपोषण करते डोंगरडे व विकास रमेश खंडेराव, आज 2 दिवस झाले आमचं उपोषण चालू आहे। आम्ही तहसीलदार साहेबांना 9/9/2025 तसेच 9/10/2025 व 24/2/2026 ला निवेदन दिलेले आहे, तरी अद्यापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। तसेच ग्रामपंचायतला आम्ही 17/9/2025 ला एक निवेदन दिले आहे अतिक्रमण काढण्यासाठी व स्मशानभूमीची जागा निश्चित करण्यासाठी, जी आम्ही पारंपरिकरित्या वापरत आहोत, परंतु त्यांनी अजून कुठलीही कारवाई केली नाही। तसेच आता आमची अशी विनंती आहे की ज्यात शासनाने लक्ष देऊन शासन व प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या स्मशानभूमीतील हे अतिक्रमण काढावे व आम्हाला जागा देण्यात यावी स्मशानभूमीसाठी, जेणेकरून आमचं उपोषण हे केल्या जाईल, निरस्त केल्या जाईल।